हॅलो हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर. तर कसे आहात सगळे? झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं? माझं जेवण झालेलं आहे, संपूर्ण कामं झालेली आहेत. हे बघा, शेवंतीचे झाड आणलेले आहे मी, एक रेड येलो आणि व्हाईट. 2 कुंड्या आणल्या काल, 2 कुंड्या आणल्या. त्याच्यामध्ये काळी माती आणली. ही माती वेगळीच आहे, ही माती लाल आहे आणि ही काळी माती आहे. काळी माती आहे, छान आहे माती. तर आता झाड लावलेले आहे, पाणी वगैरे टाकलं मी झाडांना. फुलं बघून खरंच मन प्रसन्न होऊन जाते. तर आपला विषय कंटिन्यू होता, चोर तर चोर वरून शिरजोर. बरोबर आहे की नाही? चोर तर चोर वरून शिरजोर. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे कसं काय प्रकार सुरू आहे. आणि मी आता नगर परिषदला वगैरे जाऊन आलेली आहे. नगर परिषदला कंप्लेंट करून आलेली आहे आणि माझी सगळी प्रोसिजर आता सुरू झालेली आहे. नगर परिषदला वगैरे जाणं, त्या सगळ्या प्रोसिजर तयार झालेला. वेळ लागते या सगळ्या प्रोसिजरला. हे सगळं झालेलं आहे. तर असं आहे, तो चोर तर चोर वरून शिरजोर असं आहे. तर काय म्हणतात त्याला, बाजूवाला म्हणते, भांडण केलं, तुझ्या नवऱ्याला खोट्या केस आम्ही लावू आणि त्याला अडकवू. तर असं होते का कधी? असं झालंही, सपोज झालंही तर आहे ना, आपल्याकडे पण काही आहे ना, आपल्याकडे पण आहे ना. असं आहे का? काही लोक नाही का, काही लोकांना म्हणजे एक वेगळीच बुद्धी राहते. म्हणजे चांगल्या लोकांचं वाटोळं कसं करायचं, त्यांना कसं फसवायचं, त्यांच्यावर आरोप कसे लावायचे, हे काही लोकांना चांगलं येते. म्हणून त्यांच्यापासून आपल्याला सावध राहावं लागते. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही बोलायचंच नाही, अजिबात नाही बोलायचं. जे काही करणार, अर्ज देणार, जे काही लढा द्यायचा आहे, कुठे जायचं आहे, नाही जायचं तर ठीक आहे, कुठे अर्ज द्यायचा आहे, काय करायचं, हे सगळं मी करणार. माझ्या नावावर अर्ज राहणार. तुम्ही काहीच यांच्या विषयात, कुठल्या विषयात यांच्यासोबत बोलायचं नाही, भांडणामध्ये बोलायचं नाही, काहीच नाही. जे काही करणार ते मी करणार, असं आहे. तो त्याने सरळ म्हटलं की तुझ्या नवऱ्याला आम्ही खोट्या केसमध्ये अडकवू. हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. लिहिलेलं आहे, मी कंप्लेंट केलेली आहे, त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे. आणि पहिली कंप्लेंट माझी गेलेली आहे, त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की बाजूवाला मला असा त्रास देत आहे आणि त्यांनी असं बोललेलं आहे म्हणून. तर हे बरोबर नाही आहे की नाही? खोट्या केस कराल, त्याच्या 3 मुली आहेत, तर त्या काही पण आरोप लावू शकतात ना कधी. त्याला 3 मुली आहेत, त्या कधी पण आपल्यावर म्हणजे यांच्यावर कोणताही आरोप लावू शकतात. कारण की जसं त्यांचे वडील आहे तशीच त्या मुलींची मानसिक बुद्धी पण त्या मुलींची तशाच आहेत. त्यांना पण तेच येते करता. कारण की वडील जर असे असतील तर त्या मुलींना तर तेच शिकवणार आहेत, हे की नाही? बरोबर आहे की नाही? ते चांगले असते तर मुलींना जरूरच चांगलं शिकवलं असतं, असं आहे. तर त्या मुली पण तशाच आहेत आणि मुलींना पण तसंच शिकवलेलं आहे. त्या पण भांडायला तयारच राहतात. मुलींना समोर करते ना तो, तुम्ही समोर व्हा. म्हणजे मुलींचा आड घेऊन तो भांडणं करते. समोर करून द्यायचं लेडीजला ना, आपण मागं राहायचं, असं त्याचं प्रकार सुरू आहे. खूप नालायक माणूस आहे, खूप नालायक माणूस आहे. मागून काय काळ्या करतील तुम्हाला पत्ता पण नाही चालणार. मागून तुमच्या घरात थुकून जातील. कुठून थुकतात त्यांना माहीत नाही. आहे ना, तोच आहे एक व्यक्ती, बाकी कोण नाही थुकू शकत. ते असं नाही
खर्रा खाऊन घाणेरडं, इतकं घाण. कारण आपल्याला समजूनच येते ना, इथे खिडकी इथून थुकणं. आपण नेहमी भांडणं नाही करू शकत ना. नेहमी करू शकतो का आपण? नेहमी आपण पोलीसच्या चक्रा मारा, पोलीस स्टेशनच्या नाही करू शकत आपण नेहमी. हे आपल्याला तेही चांगलं नाही वाटत. आपलं नेहमी पोलीस स्टेशनला जाणं आपलं बॅड इम्प्रेशन पडते. त्याच्यामुळे आपण गप्प राहतो. असंच आहे, त्याचा फायदा दुसरे घेतात. तर असं आहे. म्हणून मी म्हटलं की यांच्या मॅटरमध्ये तुम्ही पडायचं नाही. मी बोलणार, मी करणार, आहे की नाही? असं आहे. तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी तर बोलणार, मी याच्यासाठी बोलणार, तुम्हाला वाटत असेल बोलते, मी बोलणार. कारण माझं नुकसान झालेलं आहे, मी बोलणार, मी व्हिडिओ टाकणार. माझं नुकसान झालेलं आहे म्हणून मी बोलणारही आणि माझा हक्क आहे, मी टाकणार व्हिडिओ. कारण माझं नुकसान झालेलं आहे ना, याची भरपाई कोण देणार आहे आता? मी टाकणार व्हिडिओ. तर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर खूप धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद आहे. तर चला आता भेटू एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.